नागपूरची संचारबंदी पूर्णतः उठल्यानंतर हळूहळू जे छोटे दुकानदार आहेत त्यांनी देखील आपलं दुकान उघडायला सुरुवात केली। आपण बघू शकतो की ज्या चिटणवीस पार्क परिसरामध्ये हा हिंसाचार झाला तिथे हे दुकान उघडलेलं आहे। पान मसाल्याचं हे दुकान आहे। सोबतच जर का तुम्ही पाठीमागे बघितलं तर तिकडे देखील बाबा पान मसाला एक छोटंसं दुकान आहे, ते देखील उघडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि लोकांमध्ये देखील एक आनंदाचं वातावरण आहे। आपण सुरुवातीला तर ज्यांनी दुकान उघडलं त्यांची रिॲक्शन घेऊया। 6 दिवसानंतर दुकान उघडत आहे। 6 दिवसात किती नुकसान झालं? बहुत नुकसान झाला, बहुत नुकसान झाला, खूप नुकसान झालं। हाँ बहुत। कधी कळलं तुम्हाला संचारबंदी उठवली म्हणून? अब थोड़ा अच्छा लग रहा है यार, खुली दुकान खुली। कब पता चला आपको उठाई करके? अभी पता लगा है, जैसे ही पता चला तुरंत उठा डाला आपने दुकान खोले। जैसा पता लगा तुरंत दुकान खोले। सामान्य नागपुरकर अपन त्यांना विचारूया क्या भावना है? 6 दिन बाद नागपुर पूर्व स्थिति पे आ रहा है। नहीं, 6 दिन बाद नागपुर पूर्व स्थिति पे आ रहा है और इसमें माननीय कमिश्नर साहब, पुलिस डिपार्टमेंट का ये जो आज 6 दिन बाद संचारबंदी खोलने का सहयोग है आम लोगों के लिए, ये जो मूलभूत चीज़ें हैं लोगों के लिए, वो आज खुलने से लोगों को बहुत ज़्यादा रिलीफ है और लोगों में एक जो डर की भावनाएं थी कि आगे क्या होगा या हमारे को ये चीज़ें उपलब्ध नहीं है, वो आज लोगों के दिलों में एक मतलब अपनापन है कि आज जो हुआ सब हुआ। लोग सब चीज़ भूल के अपने अपने रोजी रोटी के लिए, दुकानें खोलने के लिए या अपने सामान लाने के लिए एकदम खुले माइंड से जा रहे हैं और ये बहुत अच्छा निर्णय है पुलिस महकमे का कि सब चीज़ देखते हुए जब सब चीज़ें कंट्रोल में है तो उन्होंने आम लोगों को सुविधा देनी चाहिए। तो आप स्वागत करते हैं? बिल्कुल वेलकम है, वेलकम है। आप क्या कहेंगे, कितना नुकसान हुआ 6 दिनों में? नुकसान तो बहुत हुआ साहब, इतने बड़े का काम है। हर दिन अगर 1000 रुपये के हिसाब से पकड़े 10, 12, 15, 20 हज़ार रुपये रोज़ का नुकसान हो रहा है। आज जो माहौल हो गया है, पुलिस प्रशासन ने और बाकी लोगों ने जो सहयोग किए हैं और हम लोग भी इस मामले से खुश है, इस हालात देख के खुश है हम लोग भी, और आगे भी ये सब अमन शांति से रहे, ये हमारी कामना है। एक दाग सा लगा नागपुर शहर में ये हिंसा से लेके, ऐसा लगता आपको? लगा तो है लेकिन धुल जाएगा वो, ऐसा कुछ नहीं है। आपसी भाईचारा हमारा पहले भी था और इसके बाद भी रहेगा, बस कुछ वजह से ऐसा हुआ है, मालिक करे सब ठीक हो जाएगा। फिर से वही स्थिती पूर्वपदावर येईल? स्थिती पूर्णतः लवकर? हां, काय म्हटलं? परिस्थिती पूर्वपदावर लवकर येईल? खूप लवकर येणार आहे, कारण इथे जे आपले लोक आहेत खूप म्हणजे ममतामयी आहे आणि वातावरण एवढं काही बिघडलेलं नव्हतं, पण काही शरारती ज्या सामाजिक तत्वामुळे हे जे काही भानगड झाली ही निर्माण व्हायला नको होती, पण आहे काही असे लोक ज्यांना हे चांगलं दिसत नाही, त्यामुळे हे सगळं वातावरण बिघडलं। पण बिनसलेलं वातावरण सुरळीत यायला खूप लवकर हे होईल आहे मुभा की सणासुदीचे दिवस आहे, संचारबंदी उठाली, नागरिकांना खूप फायदा होईल याचा? फायदा तो नहीं, 17 तारीख को जो बंद जो था 6 दिन के लिए, 6 दिन के लिए काफ़ी यानी आपण बघू शकतो की नागपूरचे CP अमितेश कुमार हे देखील घटनास्थळावर आलेले आहे आणि ते देखील आता संचारबंदी उठवल्यानंतर या संपूर्ण भागाची पाहणी करताना दिसत आहे। कारण की जर आपण बघितलं तर संचारबंदी उठवल्यानंतर नागपूर पोलिसांनी या भागामध्ये रूट मार्च देखील केलेला होता। आता वरिष्ठ पोलीस अधिकारी इथल्या परिस्थितीचा आढावा घेताना आपल्याला दिसत आहे। पण तुम्ही रस्त्यावरचं हे चित्र बघितलं तर अत्यंत बोलकं आहे, सामान्य आहे। मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक रस्त्यावर निघत आहे, लोकांचा संचार सुरू झालेला आहे। म्हणजे जी संचारबंदी लावण्यात आली होती त्या संचारबंदी उठल्यानंतर रस्त्यावर लोकांचा संचार सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे हळूहळू नागपूर पूर्वपदावर येत आहे। दुकानं देखील आता हे काही सरकारी आस्थापना आहे, आज रविवार असल्यामुळे शाळा असेल, बँका असेल त्या बंद असतात। मात्र इतर हळूहळू जसजसं लोकांना कळायला लागलं की संचारबंदी उठवली त्यानंतर हळूहळू लोकांनी आपले दुकानं उघडायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे निश्चितच एक सकारात्मक चित्र सध्या नागपूरमध्ये आहे आणि संपूर्ण नागपूरकरांकडनं या संचारबंदी उठवल्याच्या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।